नमस्कार. स्वादिष्ट रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत तिरंगा इडली. त्यासाठी मी 4 वाट्या तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ मी साधेच घेतलेले आहेत. आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मेथी दाणे घातलेले आहेत. आणि त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आता डाळ आणि तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तांदूळ मी 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता त्याच्यात भरपूर पाणी घालून आपल्याला हे 5 ते 6 तासांसाठी भिजत घालायचं आहे. आता डाळसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. डाळीत आपल्याला खूप जास्त पाणी घालायचं नाही, फक्त डाळ भिजेल एवढं पुरेसं पाणी घालायचं आहे. हेच पाणी वापरून आपण डाळ वाटणार आहोत. आता डाळसुद्धा आपल्याला 5 ते 6 तासासाठी भिजत घालायची आहे. 5 ते 6 तास झालेले आहेत आणि आपले डाळ तांदूळ व्यवस्थित भिजलेले आहेत. जे आपण पोहे घेतले होते ते एका वाटीत घेऊन आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि तेही थोड्या वेळासाठी भिजत ठेवायचे आहेत. आता मी एक मिक्सरचं भांडं घेणार आहे आणि त्याच्यामध्ये ही डाळ त्यातल्या पाण्यासहित आपल्याला एकदम बारीक वाटून घ्यायची आहे. याच पाण्यामुळे आपले पीठ व्यवस्थित फर्मेंट होते. डाळ अशी एकदम आपल्याला बारीक वाटून घ्यायची आहे. आता ती एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे. आता या तांदळातलं सगळं पाणी मी काढून टाकलेलं आहे आणि आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे तांदूळ आणि थोडे पोहे घेऊन आपल्याला हे रवाळ वाटून घ्यायचं आहे. वाटताना याच्यामध्ये थोडं पाणी घालून हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे बघा, असं आपल्याला रवाळ हे वाटून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे मी सगळे तांदूळ आणि पोहे वाटून घेणार आहे. आता हे आपल्याला चमच्यानेच एकदम व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला झाकून एखाद्या उबदार ठिकाणी 10 ते 12 तासासाठी फर्मेंट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. आता बघा, जवळपास 12 तास होत आलेले आहेत आणि आपलं पीठ किती व्यवस्थित फर्मेंट झालेलं आहे. आता हिरव्या रंगाच्या इडलीसाठी मी 1 वाटी मटार घेतलेले आहेत आणि केशरी रंगाच्या इडलीसाठी मी 1 वाटी गाजर किसून घेतलेलं आहे. आता मी मटार मिक्सरमधून पाणी न घालता बारीक वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ज्या वाटीने मी मटार घेतला होता त्याच वाटीने मी 1 वाटी इडलीचा बॅटर घेतलेला आहे आणि ते व्यवस्थित आता एकजीव करून घेणार आहे. आता त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेणार आहे आणि पुन्हा हे व्यवस्थित एकजीव करणार आहे. आता मी गाजर थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे. आता त्याच्यामध्ये त्याच वाटीने मी 1 वाटी इडलीचा बॅटर घालून तेही मी व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे. आता याच्यामध्ये थोडं मीठ घालून हे सुद्धा आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी इडलीच्या साच्यांना तेल लावून घेणार आहे.
आता याच्यामध्ये मी आता केशरी कलरचं हे इडलीचं बॅटर घालून घेणार आहे. आता हे मिश्रण घातल्यानंतर हा थोडासा हलवून घ्यायचा आहे, म्हणजे हे व्यवस्थित पसरलं जाईल. आता मी दुसऱ्या साच्यामध्ये हिरव्या रंगाचं बॅटर घालून घेणार आहे. आता हे साचे मी स्टँडमध्ये व्यवस्थित लावून घेणार आहे. आता मी गॅसवर एका बाजूला पाणी तापत ठेवलेलं आहे. बघा आता आपलं पाणीसुद्धा व्यवस्थित तापलेलं आहे. आता याच्यामध्ये आपण इडल्या वाफवण्यासाठी ठेवून देणार आहोत. आता या 15 मिनिटांसाठी इडल्या आपण वाफवून घेणार आहोत. आता बघा आपले 15 मिनिटं झालेले आहे. आपण इडल्या तयार झालेत का ते आपण चेक करून बघूया. आता बघा याच्यामध्ये मी सुरीने हे चेक करून बघणार आहे. आता बघा आपली सुरी क्लीन येत आहे, म्हणजे आपल्या इडल्या व्यवस्थित वाफलेल्या आहेत. आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि ह्या इडल्या आपल्याला 2 मिनिटं अशाच झाकून ठेवायच्या आहेत. आता या इडल्या मी बाहेर काढलेल्या आहेत. त्या आता आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. बघा आपल्या इडल्या व्यवस्थित निघत आहेत. अशा प्रकारे आता मी सगळ्या इडल्या काढून घेणार आहे. आता मी पुन्हा उरलेल्या बॅटरच्या सुद्धा इडल्या करून घेणार आहे. आता या इडल्यासुद्धा मी 15 मिनिटांसाठी वाफवून घेणार आहे. आता 15 मिनिटं झालेले आहेत. आता आपण याही इडल्या चेक करूया. हे बघा यातून ही सुरी व्यवस्थित क्लीन बाहेर येत आहे, म्हणजे यासुद्धा इडल्या आपल्या झालेल्या आहेत. आता यासुद्धा इडल्या आपण आता काढून घ्यायच्या आहेत. या इडल्या बघा किती मऊ आणि जाळीदार झालेल्या आहेत. या इडल्या तुम्ही नारळाची चटणी किंवा सांबारसोबतही खाऊ शकता.